आज रोजी जे आपण 2025-26च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे बजेट जे आज अप्रुव्हलसाठी महानगरपालिका सभा आणि स्थायी समितीच्या मार्फत जे अप्रुव्हल देण्यात आलंय, त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी महानगरपालिकाच्या स्वतःच्या अंदाजपत्रक 6,256 कोटीचा आणि त्याच्यामध्ये UTF निधी, फायर निधी, केंद्र शासनाची निधी, ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स सगळं मिळून त्याच्यामध्ये जवळपास 9,675 कोटी असा बजेट आज रोजी प्रेझेंट करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपला स्थापत्य विषय योजना आहे त्याच्यासाठी 756 कोटी, शहरी गरीब योजनासाठी जवळपास 1,858 कोटी, जेंडर बजेट 83 कोटी, दिव्यांग कल्याणकारी 62 कोटी, पाणी पुरवठ्यासाठीच्या 300 कोटी, PMPML करिता संचालन तूट प्लस नवीन बसेस त्याच्यासाठी 417 कोटी, भूसंपादनाची काही निधी आणि तसंच अमृत योजनाच्या साठीचे काही निधी घेण्यात आलेली आहे. याच्यामध्ये कोणता कर मध्ये नवीन कर वाढ आपण तशी काय प्रपोज केली नाही. मागच्या वर्षी पण आपण स्टँड आपला क्लिअर केला होता. ड्रोनचा आपण सर्वे सुरुवात मागच्या बजेटमध्ये संकल्पना मांडली होती. यावर्षी ड्रोनचे सर्वेचे मुळे जवळपास 2.5 लाख नवीन प्रॉपर्टीज आपण शोधली आहे, ज्याच्यामुळे आपली चालू मागणी जवळपास 350 कोटीने वाढली आहे आणि त्याचे एरिया जवळपास 850 कोटीने वाढतील. त्याच्या सोबतच LBT लोकल बॉडी टॅक्स जे आपला GST चे येण्याच्या आधीचे जे LBT चे एरियाज आहे त्याच्यासाठीची अभय योजनासाठीचा आपण राज्य शासनाला प्रस्ताव पाठवलाय आणि ते मंजुरी सुद्धा राज्य शासनाचे मार्फत मिळणे अपेक्षित आहे. याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी आपण जे म्युनिसिपल बॉन्ड काढला होता त्याच धर्तीवर ग्रीन बॉन्ड हरित सेतू प्रकल्पासाठीचा 200 कोटीचा ग्रीन बॉन्ड, ज्याच्यामध्ये 20 कोटी केंद्र शासनाची निधी अपेक्षित राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त नवीन एरियाज मध्ये नवीन DP रस्त्यावर आपण विशेष भर दिलाय. 34 रस्ते जवळपास 800 कोटीचे आपण या बजेटमध्ये घेतले. त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 122 कोटीचे 34 मिसिंग लिंक 11 किलोमीटरचे त्याच्यामध्ये घेण्यात आलेले आहे. याच्या व्यतिरिक्त नवीन एरियाज मध्ये पॅकेज 1, 2, 3, 4 वॉटर सप्लाय स्कीम असो, वॉटर सप्लाय शहराचा खूप एक कडकडीचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये भामास खेडची आपली योजनाच्या पाईपलाईन पासून जॅकवेल पासून चिखलीचा 200 MLDचा प्लांट, त्याच्या व्यतिरिक्त पवना वॉटर सप्लाय स्कीम च्या DPR राज्य शासनाला सबमिट करण्यात आला. असं ओव्हरऑल वॉटर सप्लायच्या सोर्स स्ट्रेंथनिंग पासून नेटवर्क स्ट्रेंथनिंग वर भर देण्यात आलाय. याच्या व्यतिरिक्त ड्रेनेजचा मास्टर प्लॅन जवळपास 1450 कोटीचा DPR शासनाला सबमिट करण्यात आलाय. यावर्षी जे काही आपण ड्रेनेजचे काम घेतोय मास्टर प्लॅनच्या आधारावर घेतोय, तो मेंटेनन्सचे असो किंवा रेग्युलर आपला त्याच्यामध्ये चोकअप काढण्याचे मुद्दे असो, सगळे मास्टर प्लॅनच्या प्रमाणे घेतोय. याच्या सोबतच कचऱ्याची विल्हेवाट आणि प्रोसेसिंग साठी इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जवळपास 900 कोटीचा प्रपोजल DPR तयार करून राज्य शासनाला पाठवलाय, ज्याच्यामध्ये 1500 टन पर डेचा मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, 1000 टन पर डेचा 27 मेगावॉटच्या वेस्ट टू एनर्जीचा प्लांट, 375 टन पर डेचा वेस्ट टू बायोगॅसचा प्लांट आणि 300 टन पर डेचा वेट वेस्ट टू बायोचारचा प्लांट त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण घेतलाय. आणि तसंच शिक्षण मध्ये वेगवेगळे मुद्दे, नवीन लायब्ररीज करणे, आर्ट्स टीचरची संख्या डबल करणे, क्रीडा शिक्षकांची संख्या डबल करणे, बालवाडीचा संपूर्ण कायापलटचा नवीन कार्यक्रम घेणे, त्याच्यासोबतच वैद्यकीय सुविधामध्ये नवीन 250 बेडचा तालेला रुग्णालय, बर्न वॉर्डची 30 बेडची सुरुवात, कॅन्सर हॉस्पिटल तेरगावचे शेजारी 100 बेडचा नवीन कॅन्सर हॉस्पिटल, डायलिसिसचे 4 ठिकाणी नवीन युनिट्स, नवीन CT स्कॅन युनिट, असं वेगवेगळ्या मेडिकलच्या याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली. आणि त्याच धर्तीवर स्किल डेव्हलपमेंट मध्ये कौशल्य प्रोग्राम, बचत गटांचे साठीचा सक्षमा प्रोग्राम आणि आपलं काही असं सोशल इम्पॅक्ट मध्ये सुद्धा दिव्यांगांच्या साठीचा विशेष कार्यक्रम घेण्यात आलाय. मोठे प्रोजेक्ट मध्ये संविधान भवनची या वर्षापासून आपण सुरुवात करतोय. जे आपला हेडक्वार्टर आहे PCMC हेडक्वार्टर ऑटो क्लस्टर जवळ होतोय, त्याच्यासाठी आपण भारी तरतूद ठेवली आहे, जेणेकरून त्या प्रोजेक्ट मध्ये स्पीड मध्ये कोणत्या पण ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही. या अर्थसंकल्पामध्ये जर आपण पाहिलं तर 3 विधानसभा क्षेत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधीन आहे, मात्र एकाच विधानसभा क्षेत्राला झुकतं माप दिल्याचे पाहायला मिळते. ओव्हरऑल सिटीचा विचार करताना वेगवेगळे एरियाजची डेव्हलपमेंट नीड्स वेगळी असतात, वेगवेगळे एरियाजचं डेव्हलपमेंट कर वेगळं असतं आणि वेगवेगळे एरियाजमध्ये DPचे रिझर्वेशनचा, रोडचे रिझर्वेशनचा, डेव्हलपमेंटचा पर्सेंटेज वेगळा असतो. त्याचा विचार करून, नवीन डेव्हलपिंग एरियाचा विचार करून, पॉप्युलेशन ग्रोथचा विचार करून, ट्रॅफिक कंजेशनचा विचार करून, सगळ्याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये समावेश ओव्हरऑल सिटीच्या सर्व एरियासाठी घेण्यात आला आहे.